आणि मागच्या आठवडी अ, विनीत पाळक साहेबांनी थेसलिनिका पत्राचा 5वा अध्याय घेतलेला होता. पण तो जो मेसेज आहे तो रेकॉर्ड होऊ शकला नाही. म्हणून पुन्हा एक बार आपण त्या अध्यायाकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. पण पूर्ण अध्यायाकडे आपण पाहणार नाही, कारण सर्व ज्या गोष्टी आहेत, माझी इच्छा आहे की आपण सर्वजण शिकलेलो आहोत. पण त्यातील आणखी काही गोष्टींवर आज आपण थोडा भर देणार आहोत. आणि विशेष करून आज आपण थेसलोनिका पत्र अध्याय 5 वचन 4 पासून तर वचन 11 हा जो संदर्भ आहे आज आपण अभ्यासणार आहोत. आणि त्यानंतर पुढील आठवड्यापासून आपण दुसऱ्या थेसलोनिका पत्राकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आता हा जो संदर्भ आहे तो आपण सगळ्यात अगोदर वाचूया. पौलाची थेसलोनिका पहिले पत्र 5वा अध्याय वचन 4 पासून पुढे. बंधुजनो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. परंतु जे जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्या आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्या बरोबर जिवंत असावे. म्हणून तुम्ही एकमेकांची सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा, असे तुम्ही करतच आहात. देवबाप करो वाचले वचन आपल्या सर्वांच्या जीवनासाठी आशीर्वादाचं करो. जर तुम्ही या संदर्भाकडे बारकाईने पाहिलं तर हा जो संदर्भ आहे जिथं पॉल जो आहे तो खर तर त्या न्यायाबद्दल तो बोलतोय. कारण जर आपण अध्याय 4 मध्ये आलो तर अध्याय 4च्या शेवटी आपण बघितलं होतं की थेसलोनिका येथील मंडळी जी आहे ती एकतर निराश होती. तिच्या समोर अनेक प्रश्न होते. त्यातील एक म्हणजे काय, की आमच्या समोर जे बंधुजन आहेत, जे प्रभूमध्ये झोपे गेलेले आहेत, त्यांच्या भविष्याबद्दल काय आहे. ज्यावेळेस ख्रिस्त येईल त्यावेळेस काय जे अगोदर झोपी गेलेले आहेत त्यांना कमी त्याचा वाटा मिळेल काय, किंवा आम्ही जे नंतर राहू त्यातला सामोरे जाऊ त्यावेळेस आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त मोठं प्रतिफळ मिळेल काय, किंवा याही पलीकडे जो न्यायाचा दिवस आहे त्याच्याबद्दल काय आहे. तर आपण पाहतो की ख्रिस्ती जगतामध्ये नेहमी या गोष्टींवर विवाद आपण ऐकतो आणि नेहमी आपल्याला पाहायला भेटतं. लोकांना युगांत परिज्ञान भविष्यातील गोष्टी ऐकायला खूप आवडतं. ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल ऐकायला आवडतं आणि न्यायाचा दिवस सर्व गोष्टींबद्दल मनन करायला, त्यावर विचार करायला आवडतं. त्यांच्या समोर असणार हे अनेक प्रश्नांपैकी हा एक प्रश्न आहे, नाही का, की ख्रिस्ती म्हणून जगत असताना जी समस्या आहे ती म्हणजे काय, की मृत्यूनंतर नेमकं काय होतं, नाही का. आणि दुसरं म्हणजे आपल्याला शिकायला भेटतं की ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी, नाही का, त्याच्या समोर काय आम्ही उभं राहण्यास तयार आहोत काय. आणि त्याच्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं की न्यायाचा दिवस जो येणार आहे त्याच्याबद्दल काय आहे. तर असेच प्रश्न थेसलोनिका येथील मंडळी समोर होते आणि पॉल जो आहे ते हाताळत आहे. आता तो सुरुवात करत असताना अगदी अध्याय 4 मध्ये तो म्हणतो की बंधुजन, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. अद्भुत रीतीने पॉल जो आहे थेसलोनिका येथील मंडळीला ख्रिस्ताच्या महान सुवार्तेकडे पुन्हा एक वार घेऊन येतो आणि ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे याची प्रतीती करून देतो की आपला जन्म, आपलं आपलं जे ख्रिस्तामधील जीवन आहे
त्यासोबतच आपल्या जीवनामध्ये येणारा जो मृत्यू आहे, तो मृत्यू आपल्या जीवनासाठी किंवा आपल्यासाठी शेवट नाहीये, तर त्या मृत्यू पलीकडे सुद्धा गौरवी महान आशा आहे जी ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेली आहे. आणि मग अनेक गोष्टी तो बोलतो, त्याच्या येण्याबद्दल तो बोलतो आणि मग अध्याय 5 मध्ये आपण येतो. तर तो दुसरा मुद्दा हाताळता इथं आणि ते म्हणजे काय, न्यायाच्या दिवसाबद्दल. आणि यामध्ये जर तुम्ही बारकाईने हा जो संदर्भ आहे तो वाचला, आता जो आपण वाचलेला आहे वचन 4 पासून पुढे, तुम्हाला वारंवार एक शब्दप्रयोग पाहायला भेटेल पाऊलाचा. त्या न्यायाबद्दल तो सांगत असताना तो एक महत्वाच्या गोष्टीवर भर देत आहे आणि तो हा आहे की सावध असा आणि काय राहा, जागृत राहा. सावध असा आणि जागृत राहा. जर तुम्ही त्याच्याबद्दल वारंवार ह्या ठिकाणी पाहिलं बघा, वचन 6 मध्ये सांगितलंय की तर जागे व सावध राहावे म्हणे. त्याच्यानंतर परत वचन वचन 8 मध्ये सांगितलं की सावध असावं, नाही का. आणि मग तुम्ही आणखी पुढे याल तर तुम्ही आपल्याला शिकायला भेटल की एकमेकांचं सांत्वन करावं, नाही का. तर त्याच्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत, सावध असा, जागे राहा, ते किती मोलाचं कार्य करणार आहे. ज्यावेळेस आपण भविष्य काळाबद्दल विचार करतो, तर विश्वासणाऱ्यांसाठी ते भविष्य काळाकडे पाहत असताना ते विश्वासणाऱ्यांना सावध असायला आणि जागे राहायला उत्तेजना देणारं हे तत्व आहे. युगात युगांत परिज्ञान किंवा भविष्य सूचक किंवा भविष्याबद्दलचा हे सिद्धांत किंवा तत्व. आणि त्याच्याबद्दल पाहत असताना आपण यावेळी चार महत्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. जर आपल्याला सावध आणि जागृत राहायचं आहे, तर मग पहिला प्रश्न आपल्या समोर उपस्थित होईल तो म्हणजे काय, मग कशापासून आम्ही सावध असायला पाहिजे आणि आम्हाला जागृत राहण्याची गरज आहे. तर ते आपण वचन 4, 5, 6 आणि 7 मधून काही महत्वाचे शब्द घेऊन ते आपण समजून घेऊया. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होईल की का बरं आम्ही सावध राहणं गरजेचं आहे किंवा जागृत राहणं गरजेचं आहे. ते सुद्धा आपण काही जी वचनं आहेत, काही शब्द आहेत ते घेऊन आपण ते समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर तिसरं म्हणजे आपण कसं सावध किंवा जागृत राहू शकतो. तर त्याबद्दल पण आपण शिकणार आहोत वचन 8 मधून. आणि मग वचन 9 ते 11 मध्ये आपण पाहणार आहोत की कशासाठी आपल्याला सावध आणि जागृत राहणं गरजेचं आहे. पॉल ज्याच्याबद्दल आपल्याला बोलत आहे. आता पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊ की का बरं, विशेष करून कशापासून आपल्याला सावध राहायचं आहे. त्याच्यासाठी आपण वचन 1 ते 3 जर पाहिलं सगळ्यात अगोदर, तर पाऊल सुरुवात करत असताना इथं काय म्हणत आहे, बंधूंनो म्हणत आहे. बंधूंनो, काळ व समय याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही. पाऊल सुरुवात करत असताना अशा प्रकारे का करत आहे, कारण त्या मंडळी पुढे हा एक प्रश्न होता की नेमकं ते कधी होणार आहे, शेवटचा काळ किंवा तो न्यायाचा दिवस कधी असेल. कदाचित पुष्कळ मंडळीमधील लोक त्यांच्या समोर हा प्रश्न असावा आणि पौलापर्यंत तिमथ्याद्वारे हे त्यांचे प्रश्न गेलेले आहेत. आणि पाऊल म्हणतो की तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल. कारण ज्यावेळेस पाऊल सुरुवातीला आला त्यावेळेस पासून पावलाने त्यांना शिकवलेलं आहे. ख्रिस्ताचे शब्द त्यांनी पावलाच्या अगदी मुखातून ऐकलेले आपण पाहतो. आणि ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल अगदी अगदी सुरुवातीलाच आपण पाहतो, जिथे अध्याय 1 मध्ये पॉल सुरुवातीलाच बोलतो, नाही का, ज्यावेळेस तो त्यांना म्हणतो की तुमचं जीवन कसं बदललेलं आहे प्रभूमध्ये आणि तुम्ही कसे मूर्ती पूजेपासून देवाकडे वळलेले आहात. वचन 10 जर तुम्ही पाहिलं तर पहा, इथं सांगितलं वचन 9, 10 अध्याय 1, कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास. बघा, सुरुवातीपासून आपण पाहतो की पौलाने त्यांच्यापासून हे लपून ठेवलं नाही. पौलाने विशेष करून त्याच्या येण्याचा उद्देश आपण पाहतो. त्याच्या जीवनातून त्यांनी सुवार्ता ऐकली, ती सुवार्ता त्यांनी पूर्णपणे त्यांना गाजवलेली आहे. ख्रिस्ताचं येण्याचा उद्देश, ख्रिस्ताचं जगणं, ख्रिस्ताचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान, तो आज स्वर्गात आहे आणि तो पुन्हा येणार आहे. आणि एवढंच नाही, तर भावी क्रोधाबद्दल सुद्धा पौलाने शिकवलेलं आहे. आणि मग त्यांच्या समोर अशाच प्रकारचा प्रश्न होता की मग देवाचा जो क्रोधाचा दिवस आहे तो कधी असणार आहे,
तो कधी येणार आहे. मग नेमकं त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकतो, तर पॉल म्हणतो की काळ आणि समय याबद्दल तुम्हाला माहित आहे म्हणे. आणि पुढं तो काय म्हणत आहे बघा, का बरं पॉल असं म्हणत आहे की तुम्हाला लिहिण्याची गरज नाही, कारण कारण वचन 2 आपल्याला देत त्याचं कारण, कारण तुम्हा स्वतःला पक्के माहित आहे की जसं रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. तो म्हणतो की तुम्हाला माहित आहे. कसं आहे बरं, जसा चोर येतो, आता चोर कधीच कुणाला सांगून येत नाही, नाही का. तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला शिकायला भेटल की चोराने कधी सांगितलं की मी तुमच्या घरात येणार आहे आणि चोरी करणार आहे, असं कधीच घडलेलं नाही का. जर असं असेल तर आपण काय करू बरं, आपण सावध राहू, नाही का. आपण जागृत राहू. पण पाऊल ज्यावेळेस इथं त्यांना याबद्दल बोलत आहे, रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येतो म्हणे, नाही का. तर चोर कसा येतो, अकस्मात येतो, अचानक येतो. तशाच प्रकारे पॉल म्हणतो की कुणालाही ती वेळ काळ माहित नाही, त्या चोरासारखा तो दिवस येतो. ख्रिस्ताने पण मते कृषी वर्तमानामध्ये आपण पाहतो तेच शब्द बोललेले आहे. प्रभूचा दिवस तशाच प्रकारे येणारा आहे, त्या चोराप्रमाणे म्हणजे अकस्मात, अचानक, अनपेक्षित, आहे का, ज्याच्याबद्दल आपल्याला माहित नाही अशा वेळी. आणि पुढे आणखी एक उदाहरण पॉल देतो, ते म्हणजे काय, की जसं म्हणे प्रसव वेदना होतात, नाही का. त्या 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 वेदना त्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं की त्या गरोदर स्त्रीला कधी त्या होतील हे समजत नाही, नाही का. अचानक त्या वेदना सुरू होतात, अकस्मात त्या वेदना सुरू होतात. तशाच प्रकारे तो म्हणतो की देवाचा दिवस जो आहे तो येणार आहे, त्याच्याबद्दल कुणालाही माहित नाही. मग प्रसव वेदना हा जो शब्द आहे तो अचानक येणार, जे जे नाशाचं प्रतीक आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन तो करणारा शब्द आहे. मग आता हे झाल्यानंतर वचन 4 पासून आपण आपल्या संदर्भाकडे पाहतो. आणि विशेष करून वचन 4 पासून पुढे ज्यावेळेस आपण येतो, तर आपल्याला पुढे शिकायला भेटतं, जिथे वचन 4 सांगतं, बंधुजन हो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. का बरं, कशापासून आपल्याला सावध असणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे त्याच्यासाठी की आपण अंधारात नाहीये. तर मग त्याच्यासाठी आपल्याला अंधाराबद्दल शिकणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र अंधाराबद्दल काय सांगतं. आता इथं सुरुवात करत असताना वचन 1 मध्ये तो बंधूंना म्हणतो, वचन 4 पुन्हा तो बंधू जन हो अशा प्रकारे बोलतो, नाही का. तर एक कौटुंबिक ही भाषा आहे, आपल्याला माहित आहे. ख्रिस्तामध्ये आपण एक कुटुंब आहोत आणि तशाच प्रकारे पौल तेच समजत होता की आपण बंधू भगिनी ख्रिस्तामधील एक कुटुंब आहोत आपण. ख्रिस्तामध्ये आपण जोडल्या गेलेलो आहोत, एक शरीर आपण असे आहोत, नाही का. आणि मग तो म्हणतो की अ, तुम्हाला त्या दिवसाने चोरासारखं गाठावे असे तुम्ही अंधारात नाहीये. आता बघा, चोरासारखं गाठावं असं तुम्ही अंधारात नाहीये, इथं काय म्हणायचंय नेमकं. पावलाला हे म्हणायचं आहे की चोर कधी येतो हे त्या व्यक्तीला माहीत नसतं, परंतु तुम्ही जे आहात तुम्हाला याची जाणीव आहे. तुम्हाला हे माहित आहे की देवाचा तो दिवस जो आहे, परमेश्वराचा दिवस जो आहे तो येणार आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्यापासून ते लपलेलं नाहीये. आणि त्याची तो आठवण आपल्याला इथं करून देतो, नाही का. आणि म्हणून अंधकार ज्यावेळेस याबद्दल आपण पाहतो, तर सगळ्यात अगोदर अंधकार हा जो शब्द आहे आपल्याला ख्रिस्त विरहित जी स्थिती आहे त्याची आठवण करून देणार आहे. आणि आपल्याला पाहायला भेटते की प्रत्येक व्यक्ती जो जन्मास येतो इथं, नाही का, तो वारशाने अशाच प्रकारे अंधकारमय अशा स्थितीतच जन्मास येतो. स्तोत्र 51 मध्ये दावीद राजा स्वतः म्हणतो की मी आईच्या उदरात असताना गर्भधारण केला तेव्हापासूनचा मी पातकी आहे. इपिस्करास पत्र अध्याय 2 वचन 1 ते 3 मध्ये आपण शिकतो, नाही का, की आपण आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत असे होतो, नाही का. आणि हा जो निबिड अंधकार आहे तो प्रत्येक मानवी जीवनावर आपल्याला पाहायला भेटतो, जो ख्रिस्त विरहित आहे, जो या भूतलावर जन्मास येतो. तुम्हाला माहितीये का, सृष्टीची निर्मिती होण्या अगोदर काय होतं बरं. जर तुम्ही पाहिलं तर आकार विरहित पृथ्वी होती, पण तिथे एक महत्वाचा शब्द वापरलेला काय, की सर्व पृथ्वीवर अंधकार व्यापलेला होता, अंधकार व्यापून होता. तशीच अवस्था सर्व मनुष्य जातीची आपल्याला पाहायला भेटते. तसंच आपल्याला मिसळ देशाची पण स्थिती आपण पाहतो.
जिथं इस्रायल राष्ट्र त्या दास्यत्वामध्ये होते. आणि ही स्थिती आपल्या आध्यात्मिक जीवनाची आठवण करून देणारी आहे की ख्रिस्त विरहित एक काळ आपण देवासमोर उभे राहण्यास बिलकुल पात्र नव्हतं. आपल्याला कोणत्याही प्रकारची इच्छा नव्हती की आम्ही देवासमोर उभं राहावं, देवाला आम्ही समजून घ्यावं, नाही का. देवाचं खरं ज्ञान, पाप काय आहे, ख्रिस्त कोण आहे, पवित्र आत्म्याचं कार्य काय आहे, मंडळी ख्रिस्ताची काय आहे, सुवार्तेचं सौंदर्य, याबद्दल आम्हाला कुठेच कोणत्याच प्रकारे जाणीव नव्हती, नाही का. आणि आम्हाला एक दिवस हिशोब द्यावा लागणार आहे, या सगळ्याबद्दल कुठेच आम्हाला जाणीव नव्हती. परंतु आपल्याला माहित आहे की अशा वेळी मात्र हा जो दिवस आहे, जिथं कोणत्याही प्रकारची जाणीव नाही, कोणत्याही प्रकारची माहिती नाही, मग हा दिवस अशा लोकांसाठी भीतीदायक आणि दहशत निर्माण करणारा आहे, नाही का. तशाच प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला भेटते. अकस्मात येणारा चोर म्हटलेला आहे, अकस्मात येणारा चोर, नाही का. आणि त्यावेळी दहशत निर्माण होते. आपण झोपलेल्या अवस्थेत आहोत आणि अचानक तो येतोय, घर फोडून, दरवाजा फोडून आतमध्ये. आपण घाबरलेल्या अवस्थेमध्ये असतो, थरथरतो, कापतो, नाही का. तशीच अवस्था आहे ख्रिस्त विरहित रीतीने लोकांची. आणि तीच आपल्याला इथं सगळ्यात अगोदर पाहायला भेटते की तो म्हणतो की अंधारातील लोक असे आहेत ज्यांना त्याबद्दल माहिती नाही. पण तुम्ही आता अंधारात नाहीये. वचन काय सांगत आहे बघा, वचन 4 म्हणतो तुम्ही अंधारात नाहीये. त्यानंतर वचन 5 मध्ये सुद्धा पुन्हा एक वर आपल्याला रात्र आणि अंधार त्याबद्दल शिकायला भेटल, नाही का. आणि मग हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्याही पलीकडे जर तुम्ही अध्याय 6 कडे, वचन 6 कडे आले, तर तिथं काय सांगितलंय, यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. आता का बरं, कशापासून आपल्याला सावध राहायचं आहे, सावध असण्याची गरज आहे कशापासून? तर मग हे आपल्याला वचन 6 जे आहे, वचन 4 ते 6 मधील ही जी शब्द आहेत आपल्याला आठवण करून दिली. एक तर अगोदरची आपली स्थिती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, जिच्यातून आपल्याला बाहेर काढलेलं. आता आपण त्या अंधारात चालत नाही, आता आपण अंधारात नाहीये, कारण आपल्याला ख्रिस्तामध्ये त्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे. देवाच्या आत्म्याने आपल्याला आंतरिक रीतीने प्रकाशित केलेले आहे. आपले अंतचक्षु आपल्याला आत्मिक रीतीने त्याने जिवंत केलेलं आहे. ख्रिस्ताच्या सुवार्तेने आपल्याला आपल्या पापांची जाणीव त्याने करून दिलेली आहे. ख्रिस्ताचं परिपूर्ण कार्य त्याच्यावर विसमून राहिला, त्याने तो महान तारणदायी विश्वास आपल्याला दिलेला आहे. पश्चाताप ही देणगी आणि विश्वास त्याच्या कृपेने आपल्याला लाभलेला आहे. आणि आता आपण अशा प्रकारे अंधारात नाही, जिथं आपल्याला माहित नाही. आपल्याला माहित आहे ख्रिस्त त्याने केलेलं कार्य, तो या भूतलावर आला, आमच्यासाठी जगला, मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे, आज तो स्वर्गात आहे. आणि आम्हाला ही सुद्धा माहिती की तो पुन्हा येणार आहे. पण आता त्याचं येणं आमच्यासाठी त्या चोरासारखं अकस्मात येण्याने भीती, दहशत देणार नाहीये. तर पाऊल म्हणतो की आता तुम्ही अंधारात नाहीये, म्हणून तुम्हाला भीतीचं आणि दहशतीचं कारण नाहीये, कारण ख्रिस्त येणार आहे. आणि ख्रिस्ताचं येणं त्याच्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण आहे, अद्भुत हे कारण आहे. आणि म्हणूनच वचन 6 कडे आपण येतो, तर पाऊल पुढं यावरून तो काय म्हणतोय बघा. वचन 4 मध्ये म्हणतो की चोरासारखं तुम्हाला गाठावं असं तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे आता काय आहात, प्रकाशाची प्रजा झालेली आहात ख्रिस्तामध्ये, दिवसाची प्रजा झालेली आहात, आहे का. आणि मग आता तुम्ही त्या अंधाराचे, त्या रात्रीचे नाहीये. आणि म्हणून तुम्ही इतरांसारखं, का बरं, ह्यावरून पॉल म्हणतो की तुम्ही इतरांसारखं झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. झोप घेऊ नये, विदेशी लोकांप्रमाणे अपरिवर्तित, नाही का, ज्यांचं जीवन बदललेलं नाही, अशा व्यक्तीप्रमाणे जे अंधारात आपलं जीवन जगत आहेत, जे रात्रीची मुलं म्हटलेले त्यांना, नाही का, जिथं वाईट कृत्य, घाणेरड्या गोष्टी, जिथं देव बिलकुल त्यांना आवडत नाही, प्रकाश बिलकुल आवडत नाही, जिथं तुम्हाला पाप आणि केवळ पाप पाहायला भेटतं, जिथं बंड करणं आपल्याला पाहायला भेटतं, जिथं देवाच्या विरुद्ध वागणं आपल्याला पाहायला भेटतं, नाही का. पण इथं आपण शिकतो की नाही, तसं आपण होऊ नये. ते जगामध्ये आनंद घेणारे, दैहिक वासनांना अनुरूप असे चालणारे ते आहेत, जगाच्या इच्छेप्रमाणे चालणारे ते आहेत. आणि पावलाची इच्छा आहे की आपण त्या इतरांसारखं होऊ नये. आता झोप घेऊ नये याचा अर्थ काय बरं, तो काय म्हणत आहे असं, याचा अर्थ
नाही का आता रात्रंदिवस झोपायचं नाही असं नाहीये. पण ही झोप आपल्याला कशाबद्दल आठवण करून देते, ही आध्यात्मिक आळस, आध्यात्मिक सुस्तपणा, नाही का आपल्या कर्तव्यापासून, जबाबदारीपासून दूर राहणं, त्याची आठवण करून देणारी ही बाब आहे, नाही का. पुष्कळ वेळा अनेक ख्रिस्ती म्हणवणारे लोक ते इतके जगाशी समरूप होऊन जातात, इतके जगाशी समरूप होऊन जातात, की की आपल्याला पाहायला भेटतं त्यांना आध्यात्मिक गोष्टींबद्दल रस उरत नाही, नाही का. त्यांना आध्यात्मिक गोष्टींबद्दल पाहिजे तसा उत्साह वाटत नाही. आणि पुष्कळ अंशी आपल्याला पाहायला भेटतं की ते जे आहेत ते आध्यात्मिक रीतीने सुस्त बनतात, आणि जणू काय त्यांचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी ते जणू काय आळशी होतात, ते मागे पडतात. आणि पहा, ते आपलं समाधान त्या भौतिक गोष्टींकडे काय करतात, ते गोष्टींमध्ये शोधायला लागतात. आणि मग सर ते शेवटी ते सुवार्तेचं सत्य, नाही का, विधी, नियम, देवाने दिलेले लावून वचनानुसार देवाचा उद्देश, नाही का, आणि धार्मिकतेची जी आवड आहे आणि ख्रिस्ताचं गौरव, याबद्दल ते काय होतात माहितीये का, कोमट, कोमट आणि उदासीन होत जातात. आणि पावलाला तेच इथं बोलायचं इथं, की तुम्ही इतरांसारखी झोप घेऊ नये, तर काय म्हणे, जागे व सावध असा, जागे व सावध असा म्हटलेला आहे. काय म्हणत आहे पाऊल, की जागे व सावध असा, आपले विचार, आपलं आकर्षण, आपले शब्द आणि आपली कृती, नाही का, याबद्दल हे आठवण करून देणारी गोष्ट आहे. इतरांप्रती त्यांच्यावर, नाही का, आपल्यामुळे खोटे तत्व, प्रथा किंवा खोटं शिक्षण, नाही का, किंवा ज्या आपल्याला पाहायला भेटतं की मोह किंवा इतरही जे जगातील गोष्टी आहेत, अशाकडे आपण त्यांना आकर्षित करणार असं होऊ नये. आपण सावध असावं, नाही का, आपण सावध असावं. आणि आणि म्हणून आपण नेहमी जागा असावं, सावध असावं. आणि मग हे जागा असणं कशाबद्दल आहे बरं, हे जे सैतानी मोह आहेत जगातील, जे आपल्याला पाहायला भेटतं की जगातील येणाऱ्या परीक्षा किंवा जगातील येणारे मोह आपल्याला फसवण्यासाठी टपून बसलेला सैतान, आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला जाग राहण्यास तो सांगतो, नाही का. खोटे तत्व काय ते समजून घ्या. खोटं शिक्षण मंडळांमध्ये शिरत आहे सैतान, धूर्तपणे खऱ्या सुवार्तेपासून त्याच्या लोकांना विपरीत सुवार्तेकडे घेऊन जात आहे, नाही का. आणि पॉल इथं त्यातून हेच बोलत आहे की मग आपण झोप घेऊ नये, तर आपण जागे असणं गरजेचं आहे. आपल्याला आपला विश्वास जो आहे त्याची नेहमी खात्री करून घेणं गरजेचं आहे. नेहमी आपण वचनाद्वारे पारख करणं गरजेचं आहे की समोरचा व्यक्ती काय शिकवत आहे. नेहमी आपल्याला ख्रिस्ताची सुवार्तेचं मनन करणं गरजेचं आहे. नेहमी आपल्याला प्रार्थनेत वाढणं गरजेचं आहे. ख्रिस्ताच्या देवाच्या मंडळीत आपल्याला सहभागितेत नेहमी असणं गरजेचं आहे. नेहमी आपण देवाच्या वचनावर मनन करणं गरजेचं आहे, जे आपल्याला काय करतं याची जाणीव करून देतं, आपल्याला ते जाग ठेवतं, नाही का, आपल्याला सावध ठेवतं, आपल्याला वारंवार याची जाणीव करून देतं. मग कशापासून सावध व्हायचं, तर आपण शिकलो की फसवणारं जग आहे, मोहात पाडणाऱ्या गोष्टी आहेत. सैतान नेहमी आपल्याला सुवार्तेपासून भुलवण्यास नाही का कार्य करतो, नाही का. नेहमी तो आपल्याला काय करतो की नेहमी तो आपल्याला सर्व बाह्य गोष्टी ज्या आहेत, भौतिक जे आशीर्वाद आणि भौतिक गोष्टी आहेत, त्याकडे तो आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. नेहमी ख्रिस्ताची सुवार्ता विरूप करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून अशापासून आपल्याला सावध राहायचं आहे आणि जागृत राहायचं आहे. तर पहिला मुद्दा हा आहे आपला, आपण ह्या गोष्टींपासून सावध असणं गरजेचं आहे. आता पुढे आणखी एक प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो की आम्हाला कशापासून सावध राहायचं आहे, तर नक्कीच ह्या घडामोडी घडत आहेत आजूबाजूला. खोटं शिक्षण आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, सैतान मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यासोबतच निराशा, दुःख येतं. जसं तेसलोनिका पत्रामध्ये या मंडळीमध्ये आपण पाहतो काही प्रियजन प्रभूमध्ये विसावले होते, आणि त्यामुळे ती मंडळी दुःखात होती. तिच्यासमोर अनेक चिंता होत्या, काळजी होती. आणि अशा वेळी मग काय करायला पाहिजे, नाही का, अशा वेळी काय करायला पाहिजे मग,
आपण सावध जागृत व्हावं, ख्रिस्ताची सुवार्ता त्यावर मनन करावं. पाऊल त्याकडे बोलतो. मग पुढचा प्रश्न उपस्थित होतो की का बरं आपल्याला सावध असणं गरजेचं आहे? मग का आपल्याला सावध व्हायचंय? तर पुन्हा एक वार, आता वचन 4 मध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं, आपण अंधकारात नाही. वचन 5 मध्ये आपण पाहतो, आपण अ, प्रकाशाची प्रकाश आणि दिवसाची प्रजा आहे आपण. बघा वचन 5 मध्ये सांगितलंय, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. का आपण सावध असणं गरजेचं आहे? कारण आपण वेगळे केलेले लोक आहोत. आता आपण त्या अंधकाराची प्रजा नाहीये. अगोदर जे आपण या जगातील अधिपती जो होता त्याच्या धोरणाप्रमाणे चालणारे होतो. आपल्या अपराधांमध्ये आपण मृत होतो आणि स्वभावतः आपण देवाच्या क्रोधाची प्रजा होतो. इफिस्करास पत्र आपल्याला सांगतं नाही का? आणि आपल्याला जगाच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी, या जगातील जो अधिपती आहे त्याच्या धोरणाप्रमाणे चालण्यासाठी खूपच आनंद वाटत होता. आपण स्वइच्छेने यासाठी काय करायचो, तयार असायचो नाही का? पण आता आता आपण अंधकारात राहिलेलो नाही. ख्रिस्ताचा प्रकाश, त्याच्या सुवार्तेचा प्रखर प्रकाश आपल्यावर प्रकाशलेला आहे. आणि त्याने आपल्याला या अंधकारातून त्याच्या महान सामर्थ्य कृपेने, सार्वभौम कार्याने आपल्याला बाहेर काढलेला आहे. ख्रिस्तामध्ये आपण आता प्रकाशाची प्रजा झालेलो आहोत नाही का? आणि म्हणूनच वचन 4 आपल्याला त्याचीच आठवण करून देतात की आपण अंधारात नाहीये. पुन्हा एक वार नाही का? आपण आशाहीन लोकांसारखे नाही आता. देव विरहित असे आपण जगत नाही आता. आपण दूर नाही, अगोदर आपण दूर होतो. आता ख्रिस्तात आहे, आपण देवाच्या जवळची झालेलो आहोत. इपिस्करास पत्र आपल्याला सांगतं नाही का? आणि मग ज्यावेळेस आपण याबद्दल विचार करतो नाही का, की अंधारात नाही, याचा अर्थ काय बरं? आता आपण आध्यात्मिक अज्ञानामध्ये नाही, आपण देवापासून दूर नाही, नाही का? ख्रिस्तावर आपण विश्वास ठेवत आहोत. आध्यात्मिक दृष्ट्या आपण जागृत आहोत नाही का? आणि आपल्याला त्या सत्याचं ज्ञान झालेलं आहे. आपल्याला आपल्याला आता खरा जो ख्रिस्त आहे त्याच्याबद्दल, त्याची सुवार्तेचं सौंदर्य समजलेलं आहे. आणि त्याच्या सुवार्तेमधील हा एक भाग आहे, तो म्हणजे प्रभूचा दिवस नाही का? आणि मग पाऊल यावरून काय म्हणतो, की हा मग प्रभूच्या दिवसाबद्दल तुम्ही पाहता, ते सुवार्तेचं ज्यावेळेस सौंदर्य तुम्ही वाखाणता त्यावेळेस तुम्हाला समजतं की आम्हाला का बरं सावध असणं गरजेचं आहे. कारण आम्ही वेगळे लोक आहोत. तर आम्ही या जगाबरोबर समरूप होऊ नये. वचन 5 आपल्याला सांगतो, तुम्ही प्रकाशाची मुले आहात. याचा अर्थ काय आहे? पुन्हा एक वार आपल्याला त्याची आठवण करून देतं हे, की आपल्याला आध्यात्मिक वृत्तीने प्रकाशित केलेलं आहे देवाने नाही का? आपली बुद्धी, आपले विचार, आपली इच्छा, आपल्या भावना, या सर्वांवर ख्रिस्ताच्या सुवार्तेने प्रभाव पाडलेला आहे. म्हणून अगोदर जी माझी इच्छा होती, ती आता ख्रिस्तामध्ये मी आल्यानंतर तिच्यामध्ये बदल झालेला आहे. मी आता अधिक जवळ ख्रिस्ताच्या येण्याचा प्रयत्न करतो. मला आता ख्रिस्ताच्या लोकांवर प्रीती आहे. मला आता ख्रिस्ताच्या सुवार्तेवर प्रीती आहे. मला आता ख्रिस्ताच्या वचनावर प्रीती आहे. नाही का? कारण हे मला कसं घडलेलं आहे? कारण देवाच्या आत्म्याचं कार्य. मी नैसर्गिकरित्या स्वभावतः हरवलेल्या स्थितीत होतो. त्यातून देवाने मला बाहेर काढलेला आहे. ख्रिस्त जो एकमेव मार्ग आहे, त्याच्याकडे तो मला घेऊन आलेला आहे. हे केवळ कृपेचं कार्य आहे नाही का? आणि म्हणून आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग पुढे जाऊन आपण विचार करतो की का बरं अ, सावध असणं आणि विशेष करून जागृत असणं गरजेचं आहे. तर त्याबद्दलच आपण पाहतो की आपली स्थिती बदललेली आहे नाही का? आपण दिवसाची मुले आहोत. अगोदर त्या अंधाराच्या स्थितीपासून आपण पूर्णपणे सुटलेलो आहोत. आता आपल्या ठाई विश्वास आहे. देवाने केलेलं जे परिपूर्ण कार्य त्याच्याबद्दल आपल्याला जाणीव आहे. वचन 8 आपल्याला पुढे काय सांगतं बघा. पण आपण जे दिवसाचे आहोत ते सावध असावे. पुन्हा एक वार ते आपण सावध असणं गरजेचं आहे. विश्वासणाऱ्या नात्याने, विश्वासणाऱ्याला म्हटलं की आपण दिवसाचे आहोत. आपल्या अंतःकरणात आता अंधकार नाही. कोणत्याही प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की आता रात्र आपल्या जीवनात राहिलेली नाहीये. कारण तो प्रकाश, ख्रिस्ताचा प्रकाश आपल्या हृदयावर प्रकाशलेला आहे. आता आपण प्रकाशाची लेकरं म्हणून त्याच्या चरणी आपण
येऊ शकतो. मग का आपण सावध आणि जागृत असावं? कारण आपण त्या अंधारातून प्रकाशात आलेले लोक आहोत. आपण दिवसाची लेकरं आहोत. आपण प्रकाशाची मुले आहोत. आणि म्हणून आपण सावध असणं गरजेचं आहे. अंधकार नेहमी प्रकाशाला गाठण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रकाश जो आहे त्याच्यावर, प्रकाशावर तो अंधकार कधीच अ, विजय मिळवू शकणार नाही. मग तिसरा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होईल की कसे आपण सावध असू शकतो, नाही का? सगळ्यात अगोदर कशापासून आपल्याला सावध व्हायचंय त्याबद्दल आपण शिकलो. आणि मग का बरं आपल्याला सावध राहण्याची गरज आहे, का सावध व्हायचं आहे? कारण आपण इतरांप्रमाणे झोप घेऊ नये, आणि विशेष करून आपण आता अंधकाराची प्रजा नाहीये, तर आपण प्रकाशाची प्रजा झालेलो आहे, दिवसाची प्रजा आपण झालेलो आहोत. आणि मग आता कसं आपण सावध राहू शकू? तर त्यासाठी वचन 8 कडे आपण जाऊया. वचन 8 आपल्याला सांगतं, परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरसरान व तारणाची आशा हे शिरस्रान घालावे. वचन 8 आपल्याला अगदी स्पष्ट करतं, नाही का? परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे. काय म्हणत आहे इथे नेमकं? दिवसाचे आहोत. पुन्हा एक वार वारंवार तेच शब्द इथं आपण पाहतो, नाही का? आपल्याला सावध राहण्यासाठी पाऊल त्याचीच आठवण करून देते वारंवार, की तुम्ही अंधकाराचे नाहीये. तुम्ही आता जगाबरोबर समरूप होऊ नका, जसं रोमकारास पत्र अध्याय 12 मध्ये तो सुरुवात करतो, नाही का? तर हा जो भाग आहे खर तर आपल्या व्यवहारिक भाग आहे, नाही का? अनेक तत्व शिकवल्यानंतर पॉल प्रत्येक त्याच्या पत्रामध्ये शेवटच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतो, तर व्यवहारिक गोष्ट शिकवताना दिसतो. आणि तशाच प्रकारे इथं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं, नाही का, की आपण सावध असावे, जसं शरीराने तसंच मनाने. आपण आता अंधकाराची कृत्य टाकून देणं, नाही का, त्यांच्याशी कोणतीही संगत आपण ठेवू नये. कारण कृपेचा दिवस आपल्यावर आलेला आहे. अंधकार जो आहे तो निघून गेलेला आहे आणि खरा प्रकाश आता चमकत आहे, नाही का? आणि प्रकाशाची मुले म्हणून आपण आता चालणं गरजेचं आहे. आपल्या जीवनातून ते प्रदर्शित होणं गरजेचं आहे. मग आपल्या जीवनातून हे कसं प्रदर्शित होईल? तर मग त्यासाठी तो म्हणतो की विश्वास व प्रीती हे उरसरान आणि तारणाची आशा हे शिरस्रान घालावे. काय बरं असं असं का बोलत आहे पाऊल? विश्वास व प्रीती हे उरसरान, त्याच्या मागचा उद्देश काय आहे? जर आपण उरसरानाबद्दल आणि शिरस्रानाबद्दल पाहिलं, तर योद्ध्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय म्हणू शकतो आपण, एक पोशाख होता, नाही का? त्याचा मुख्य घटक होता त्याच्या जीवनाचा. कारण युद्ध चालू असताना त्याला एकच आशा होती, ती म्हणजे काय? त्याचं शिरस्रान आणि उरसरान जर ते मजबूत आहे, तर तो लढण्यासाठी अगदी खंबीरपणे त्या युद्धात उभा राहू शकतो. आणि मग पौल जो आहे तशाच प्रकारे इथं बोलत आहे. तो म्हणतो की विश्वास व प्रीती हे उरसरान घ्या, नाही का? तर उरसरान हा शब्द तुम्हाला सुरुवातीला पहिले शमूएल 17व्या अध्यायामध्ये पाहायला भेटेल, जिथं पलिष्टी गल्ल्याथाबद्दल बोलत असताना असं म्हटलेलं आहे की त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता. त्याने खवल्यासारख्या पट्ट्यांचं कवच अंगात घातलेलं होतं. तो इतका धिप्पाड होता, सर्व काही होतं, परंतु त्याच्याकडे हे धिप्पाडपणा, त्याच्याकडे जरी मजबूत ताकद होती, पण त्या सर्व सैन्यांसमोर उभं राहण्यासाठी त्याला एकच गोष्ट वारंवार धीर देणारी होती, उभं करणारी होती, आणि ती म्हणजे काय? उरस रान आणि शिरस रान, नाही का? त्याचप्रमाणे आपण पाहतो शौलाने ज्यावेळेस दाविदाला त्या गल्ल्याताकड पाठवायचं, त्यावेळेस त्याने स्वतःच पितळी टोप दिला होता, नाही का? आणि अंगात त्याने चिलखत चढवलेलं होतं, नाही का? तर हे जे उरसरान आहे त्याचं मोल आपल्याला त्या युद्धातील सैनिकापासून समजायला भेटल. कोणतंही त्याच्यावर आक्रमण झालं, नाही का? त्याला जर त्याच्यावर बाण फेकले किंवा त्याला तलवारीने मारण्याचा प्रयत्न केला किंवा काही झालं, तर त्यामुळे इजा होणार नाही. आणि त्याचे जे महत्वाचे अंग आहेत, हृदय, डोकं, नाही का, ज्याच्यावर तो जिवंत राहतो, नाही का, या सगळ्या गोष्टी त्याच्या पूर्ण जीवाचं जणू काय रक्षण करणाऱ्या गोष्टी आहेत. तशाच प्रकारे ते आठवण करून देतात. आणि उरसरान हा जो शब्द आहे तो आपल्याला याजकाच्या त्या गणवेशाची पण आठवण करून देते. याजकाच्या
त्या झग्याची पण आठवण करून देतं, जिथं त्याला आपल्या आपल्या उरपटावर नाही का त्याला त्याला ते उरसरान त्याला सुद्धा त्याच्या गणवेशावर लावायला सांगितलं होतं. जिथं उरीम आणि थुमीम नावाचे असे दोन आपल्याला दोन असे दगड किंवा दोन असे तिथं ह्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटल. दगड मला असं वाटतं नाही का, की ज्याच्यातून हे सांगितलं जायचं की न्याय निवाडा करणं नाही का, न्याय निवाडा करण्याबद्दल ते आठवण करून देणार होतं. आणि विशेष करून आता उरस राणाबद्दल बोलत असताना पॉल पुढे बोलत आहे न्याय निर्णयाच्या गोष्टीबद्दल ते आठवण करून देणार होतं याजका बाबतीत. पण उरसरान हे कशाचं उरसरान आहे? पाऊल म्हणतो की विश्वास आणि प्रीतीचं आहे ते म्हणे उरसरान. आता हे जे गुण आहेत दोन्ही गुण ते अगदी एकत्र चालताना दिसतात. ख्रिस्ती जगतातील सर्वात आपण काय म्हणू शकतो प्रमुख आणि सर्वात मुख्य जर कार्य असन ज्यावेळेस तारलेल्या व्यक्तीच्या जीवनातून ते दिसून येतं तर ते म्हणजे प्रीती आहे. आणि ती प्रीती त्या खऱ्या तारणदायी विश्वासातून वाहत येते आपोआपच. कारण तो तारणदायी विश्वास जो आहे तो आपल्याला देवाच्या महान प्रीतीचं वर्णन करतो. तो आपल्याला ख्रिस्ताच्या प्रीती आड तो झाकतो. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील परिपूर्ण कार्याद्वारे देवाची महान प्रीती तो प्रगट करतो नाही का. आणि आपल्याला पाहायला भेटतं आपण जवळीकतेने ती पाहतो. तशाच प्रकारे आपण शिकतो की हा जो विश्वास आहे विश्वासणाऱ्यांना मिळालेला हा तारणदायी विश्वास हा कृती विना किंवा निर्जीव असा विश्वास नाही. हा मृत विश्वास नाहीये. तर हा विश्वास तारणदायी आहे, सजीव आहे, कार्य करणारा विश्वास आहे. आणि या विश्वासातून सगळ्यात पहिलं फळ जे उत्पन्न करतो देवाचा आत्मा ते म्हणजे काय? प्रीतीपूर्ण अंतःकरण. प्रीती, विश्वास आणि प्रीती हे दोन्ही गुण आपल्याला सोबत जाताना दिसतील नाही का. जिथं विश्वास नाही तिथं खरी प्रीती असू शकणार नाही. विश्वास हे ख्रिस्ती सैनिकाच्या चिलखताचा एक महत्वाचा भाग आहे. आणि पॉल थेसलोनिका येथील मंडळीला याचीच आठवण करून देत आहे की तो जो विश्वास रूपी उरसराण आहे ते तुम्ही घेतलेला आहे. आणि तेच तुम्हाला जरी तुमच्या जीवनामध्ये चिंता आहे, जरी तुम्हाला छळातून जावं लागत आहे, वेदना आहे, संकट आहे, काही असू द्या, ते उरसरान तुम्हाला काय करतं? धरून ठेवतं. ते उरसरान तुमचं रक्षण करतं. तुम्हाला ते नाही का शांती देतं. तुम्हाला ते आनंदित ठेवतं. कारण ते उरसरान तुम्हाला खुद्द ख्रिस्तापासून लाभलेलं आहे. देवाच्या कृपेने लाभलेला आहे. आणि मग इफिस 6:14 मध्ये पाऊल अशाच प्रकारे पुढे म्हणतो नाही का, की ते आपल्या आत्म्याला काय करतं? मजबूत करतं. सैतानाच्या मोहांपासून, त्या जळत्या बाणांपासून नाही का, ते आपल्या हृदयात शिरण्यापासून ते काय करतं? आपलं रक्षण करतं. इफिस जर मंडळीबद्दल पाहिलं आणि विशेष करून रोमी साम्राज्यामध्ये खास करून अशा प्रकारचे उरसरान ते ते वापरायचे तितकं मजबूत असायचं. ते ते खरं तर पितळेचं किंवा लोखंडी ते असायचं. आणि ते यासाठी असायचं ते इतकं जाड असायचं आणि ते जड सुद्धा असायचं खूप. जेणेकरून त्या काळामध्ये जळते बाण सुद्धा फेकले जायचे. आणि ते जळते बाण ज्यावेळेस ते फेकायचे त्यावेळेस ते बाण इतके अ, वेगवान असायचे की ते शरीरात घुसतील नाही का. आणि जर ते शरीरात घुसले तर मग तो जो व्यक्ती आहे तो कधीच टिकाव धरू शकणार नाही नाही का. आणि म्हणूनच त्या उरस राहण्याचं महत्व रोमी शिपायाला माहित होतं. आणि पॉल म्हणतो की विश्वास हे उरसरण आपल्यासाठी आहे, जे आपल्याला या सैतानाच्या डावपेचा पुढं हे जे जळते बाण आहे सैतानाचे आणि जे विविध मोह आहे, अंधकार राज्यातील ज्या गोष्टी आपल्यावर येतात, मोह, परीक्षा, त्रास, क्लेश, वेदना, या सर्वांमध्ये ते आपल्याला टिकून ठेवणार आहे, बळकट करणार आहे आणि देवावर अवलंबून ठेवणार आहे. आणि आपल्याला दहशतीपासून, भीतीपासून ते वाचवणारा आहे, देवाच्या क्रोधापासून आपलं रक्षण करणारा आहे. तर हा एक भाग होता त्या उरस राहण्याचा. आणि हे आपल्याला पाहायला भेटतं एक साधन आहे जे आपल्याला जागृत ठेवण्यासाठी, सावध असण्यासाठी देवाने दिलेला आहे. विश्वास आणि प्रीती. आपण विश्वास जो ठेवलेला आहे ख्रिस्तावर, तो तारणदायी विश्वास देवाने आपल्याला दिलेला आहे. आणि त्याद्वारे प्रीती प्रवाहित होते. आपण एकमेकावर
प्रीती करतो. आणि ती आपली प्रीतीची कृत्य जे आहेत एकमेकांना बांधून ठेवते एकत्र, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की हा जो बंध आहे एकमेकांना बांधून ठेवणारा, तो आपल्याला अगदी मजबूत ठेवतो आणि आपल्या जीवनामध्ये शांती राखतो. मग कितीही शत्रूंनी आक्रमण केलं तरी ते हे ऐक्य तोडू शकत नाही. तर हे उरसरान आहे. त्याच्यानंतर पॉल दुसरं साधन देतो ते म्हणजे काय? तारणाची आशा हे शिरस्त्राण. तारणाची आशा हे शिरस्त्राण. विश्वास आणि प्रीती हे उरस्त्राण आहे, तर तारणाची आशा हे शिरस्त्राण. आता बघा, शिरस्त्राणाचं पण मोल फार आहे. रोमी शिपायांसाठी खूप मोल होतं. कारण एखादा जर वार डोक्याला लागला तर तो माणूस नाही का, तो वेडा होईल, नाही का? आपण पाहतो एखादा व्यक्ती जर डोक्यावर पडला तर पुष्कळ वेळा असं गोष्टी घडू शकतात की त्याची बुद्धी जाते, त्याला प्रॉब्लेम येईल. कारण आपलं पूर्ण शरीराचं जे काही हालचाल आणि जे काही गोष्टी आपण जिवंत आहोत, जे काही कृती आपण करतो, ते सर्व आपली बुद्धी आपल्याला जशी आज्ञा करते तसं आपलं शरीर कार्य करणार आहे. आणि म्हणून त्या शिपायासाठी त्याचं डोकं सुद्धा मजबूत आहे, सुरक्षित असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी शिरस्त्राण महत्वाचं होतं. आणि जे पूर्वीच्या काळामध्ये शिरस्त्राण वापरले जायचे, त्याला तेल लावलं जायचं, तेलाने घासलं जायचं, जेणेकरून ते चमकतील, नाही का? आणि ते जास्त काळ टिकतील. आणि मग जर त्याच्यावर किती आघात झाले तर लवकर काय हो, त्याचा काही इफेक्ट त्याच्यावर होणार नाही आणि ते आघात परतून लावले जातील, नाही का? आणि तेच आपल्याला पाहायला भेटतं की आत्म्याचा गुण आहे. ख्रिस्ताद्वारे तारणाची आशा त्याने आपल्याला दिलेली आहे, नाही का? आणि ही तारणाची खात्री ख्रिस्तामध्ये आपल्याला लाभलेली आहे. तारण आपण कधीच गमावणार नाही. उरश्राण आपल्याला याची खात्री देतं की मी जिवंत आहे, मला कोणी मारू शकणार नाही. तशाच प्रकारे ही तारणाची आशा आहे आपल्याला की आपण सुरक्षित आहोत ख्रिस्ताठाई. योहान 10व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, नाही का? तिथे ख्रिस्त म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे म्हणे. तो म्हणतो की मी सार्वकालिक जीवन देतो आणि त्यांचा कधी नाश होणार नाही म्हणे. त्यांना माझ्या हातातून कुणी हिसकावून घेऊ शकणार नाही, नाही का? आणि ज्यावेळेस आपण इथं पाहतो की तारणाचं शिरस्त्राण, तर मग ही आशा दिलेली आहे देवाने, नाही का? तर ही आशा दिलेली आहे. तर तारणाची आशा कशी आहे बरं? कशाबद्दल पाऊल इथं बोलत आहे? आपल्याला माहित आहे की तारण आपलं झालेलं आहे, पण तारण जे आहे, एका अर्थाने आपण पाहतो की आपण तारलेले आहोत, पण आपलं तारण अजूनही पूर्ण झालेलं नाही. आपण दिवसेंदिवस त्या पूर्णतेकडे वाटचाल करत आहोत. ज्यावेळेस ख्रिस्त येईल त्यावेळेस आपल्या तारणाची पूर्णता होणार आहे. तारणाची आशा ख्रिस्तामध्ये आहे. ते आध्यात्मिक तारण जे स्वर्गातून आपल्यासाठी मिळालेलं आहे. ख्रिस्ताच्या येण्याने आपल्याला पाहायला भेटतं आपल्या तारणाची पूर्णता होणार आहे. आणि विशेष करून ख्रिस्तासोबत आपण सर्व काळ राज्य करू, नाही का? त्याचा पाया ख्रिस्ताने घातलेला आहे. ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने आपल्याला झाकलेला आहे. ख्रिस्ताने आपल्याला सैतानावर विजय मिळवून दिलेला आहे. तो विजयी ख्रिस्ता स्वर्गात आहे आणि तो महान वैभवाने येणार आहे जगाचा न्याय करण्यासाठी. आणि पहा, आपल्यासाठी गौरवी आशा ही आहे की आपण त्याची लेकरं या नात्याने ख्रिस्ता ठाई, ख्रिस्तामध्ये विजयी आहोत, सुरक्षित आहोत. आणि ज्यावेळेस ख्रिस्त येणार आहे त्याच्या सोबत आम्ही सदा सर्व काळ राज्य करणार आहोत. आणि मग पौल या आधारे म्हणतो की पहा, तुम्ही जे देवाची लेकरं ख्रिस्ताची मंडळी आहात, त्यामुळे तुम्ही डगमगू नका, तुम्ही दहशतीखाली जाऊ नका, तुम्ही घाबरू नका, कारण तुम्ही सुरक्षित आहात ख्रिस्ताठाई. ही महान आशा ही तुमचं शिरस्त्राण आहे. आणि म्हणून तुम्ही त्या क्रोधापासून वाचलेले आहात, सैतानाच्या मोहापासून आणि दुष्टांच्या चुकीने वाहून जाण्यापासून आणि विशेष करून शुभवर्तमानापासून दूर राहण्यापासून हे आपलं रक्षण करणार आहे. विश्वास, आशा आणि प्रीती या तिन्ही गोष्टी सोबत जाताना दिसतात. पहिले करस पत्रामध्ये पाऊल म्हणतो हे श्रेष्ठ आहे, त्यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे म्हणतो. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं ज्यावेळेस आपण विश्वास, आशा आणि प्रीती या गुणांनी सुसज्ज असलेला ख्रिस्ती पाहतो, तो ख्रिस्ती जो आहे तो पाप आणि आळसामध्ये स्वतःला गुंतवून घेणार नाही, नाही का? तो नेहमी सावध आणि जागृत असेल. तो शत्रू जरी दारावर टपून आहे, नाही का? पेत्र सुद्धा म्हणतो की तो जो सैतान आहे तो गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं
नाही का? म्हणून तो शोधत फिरतो, म्हणून तुम्ही कसे असा म्हणे, सावध असा. आणि हे आपल्याला सावध ठेवतं, नाही का? आणि मग आता आपण तेच बघत आहोत. हे महान साधन आपल्याला दिलेलं आहे, जे आपल्याला जागृत राहण्यासाठी आणि सावध राहण्यासाठी मदत करणार आहे. मग पुढचा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो, शेवटचा प्रश्न आहे, तो सावध आपण थांबणार आहोत. तो म्हणजे काय, कशासाठी आपण सावध असणं गरजेचं आहे. तर वचन 9 पासून पुढे तो म्हणतो, कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. काय बरं ते तारणाची आशा काय आहे? तर पॉल पुढे म्हणतो की पहा, आपल्याला क्रोधासाठी नेमलेलं नाही, नाही का? क्रोधासाठी नेमलेलं नाहीये. नाश आणि विध्वंस हा क्रोधाचा परिणाम आहे, आपल्याला पाहायला भेटतं. जरी काही लोक, काही पात्र क्रोधासाठी त्याने नेमलेले आहेत, नाशासाठी तयार केलेले आहेत, पूर्वीच त्यासाठी नेमलेले आहेत, वाईट दिवसासाठी राखून ठेवलेले आहेत, नाही का? पण आता आपण क्रोधाची प्रजा नाहीये. आता आपण देवाच्या क्रोधाखाली नाहीये. ख्रिस्तामध्ये आपण देवाच्या क्रोधापासून वाचलेलो आहोत. आता त्याच्या कृपेने आपण त्याची लेकर झालेलो आहोत, नाही का? आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण मिळालेला आहे त्याच्या कृपेने. त्याची पूर्णता एक दिवस होणार आहे, कारण तो गौरवी आहे आणि तो पराक्रमी प्रभू आहे. म्हणूनच ही आशा आपल्याला कुठे आहे? ख्रिस्ताचं मरण, त्याचं पुन्हा उठणं. आणि मग आपण ज्यावेळेस पुढे येतो, तर वचन 10 आपल्याला सांगतं की ज्याने आपल्यासाठी मरण सोसलं, देवाने ज्यांना निवडलं, त्यांना क्रोधासाठी निवडलं नाही, तर ख्रिस्ताद्वारे तारण मिळावं म्हणून त्यांना नेमलं होतं, नाही का? आणि यामुळं ख्रिस्ताने त्यांच्यासाठी मरण सोचलेलं आहे. यासाठी की वचन 10 सांगतं की पहा, आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो. म्हणजे काय बरं याचा अर्थ, जागे असलो किंवा झोप घेत असलो? पॉल अगोदर म्हणतो झोपू नका इतरांप्रमाणे, आणि इथं आता म्हणतो आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो. याचा अर्थ सरळ सरळ हे आहे की आपण या जिवंतांच्या भूमीवर जिवंत असलो किंवा आपण मरण पावलो किंवा प्रभूमध्ये विसावलो, तरी सुद्धा पाहिलं किती महान ही आशा आहे. ख्रिस्तामध्ये मिळणार हे तारण आपल्याला जागृततेवर ते अवलंबून नाहीये, नाही का? आपण झोपलो, डुलक्या घेतल्या किंवा आपण काय केलं त्याच्यावर ते अवलंबून नाहीये. आपल्याला माहित आहे, नाही का? देवाच्या कृपेने आहे. आपण देवाची लेकरं आहोत. आपल्याला माहित आहे की देवाची मुले म्हणून कधी कधी आपणही पडतो, कधी कधी आपणही आळसतो, कधी कधी आपणही मंदावतो, कधी कधी आपणही कोमट होतो. इपिस येथील मंडळीबद्दल ख्रिस्त म्हणतो की तो पहिली प्रीती सोडली. कधी कधी विश्वास राहण्याच्या जीवनामध्ये या गोष्टी घडतात, पण पुन्हा तो सर्व काळ त्या स्थितीत राहत नाही. देवाचा आत्मा पुन्हा त्याला उभं करतो, नाही का? आणि विशेष करून ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाकडे पाहण्यास तो सांगत आहे. ख्रिस्तामध्ये जरी आपण ख्रिस्तामध्ये आहोत, मग आपण जिवंत असो की मेलेले असो, तरी आपण जे आहोत त्याच्या बरोबर काय असो म्हणे, आपण त्याच्या बरोबर जिवंत असावं. ख्रिस्ताने आपल्या लोकांसाठी मरण सोसलेलं आहे, नाही का? जे अपराध आणि पापामध्ये आपण मृत होतो, त्याच्यापासून त्याने आपल्याला वाचवलेला आहे. तो आपलं पवित्रीकरण आहे. तो आपल्याला त्या न्यायापासून वाचवलेला आहे त्याने, नाही का? त्याचा आत्मा आपल्याला नेहमी राखतो, त्याचं वचन आपल्याला धरून ठेवतं, त्याच्या मंडळीत आपल्याला तो नेहमी उभं करतो, नाही का? मग पुढे आपण पाहतो की ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी मग आपण मृत किंवा जिवंत आढळलं तरी, कारण मृत तिथे सांगितलेलं आहे की ती लगेच उठतील, नाही का? आपण 4थ्या अध्यायामध्ये शिकलो, नाही का? आणि मग जे जिवंत आहेत ते क्षणात बदलतील म्हटलेलं आहे. आणि दोघेही ख्रिस्ताला सामोरे जातील, ख्रिस्ताला भेटतील, नाही का? तर मग कुणी असो, आपल्याला ख्रिस्तामध्ये मिळालेले जीवन कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही. मृत्यू सुद्धा ते हिरावून घेऊ शकणार नाही. आणि म्हणून यात उद्देश काय बरं त्याचा? त्याचा उद्देश पूर्ण होणार आहे. त्याचं गौरव सर ते शेवटी त्याद्वारे होणार आहे. आणि म्हणून वचन 11 आपल्याला त्याबद्दल बोलतं, म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा. काय करा? एक तर मृतांच्या पुनरुत्थानाच्या शिकवणीमुळे, ख्रिस्ताचं दुसरं येणं, दुसरं आगमन, न्यायाचा दिवस आणि देवाने केलेलं अद्भुत कार्य, एकमेकांची संगतीत राहणं,
एकमेकावर प्रीती करणं, त्या तारणाबद्दल मनन करणं, देवाची प्रकाशाची मुलं, दिवसाची मुलं या रीतीने आपलं जीवन जगणं, नाही का? आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की नेहमी त्याच्याकडे पाहणं हे एकमेकांसाठी सांत्वन देणारं आहे. आणि पुढं का सांगितलं, एकमेकांना उत्तेजन द्या म्हटलेलं आहे. या शब्दांनी इतरांसारखं आपण झोपू नये, स्वतःला पाप आणि आळसात गुंतवू नये, परंतु सावध राहावं, जागृत राहावं, नाही का? आणि नेहमी नाही का, काय म्हणू शकतो आपण, सगळीकडे आपली नजर ठेवत वचनाद्वारे सुवार्तेचं मनन नेहमी करत राहावं, नाही का? आणि ते संपूर्ण चिलखत नेहमी परिधान करून आपण असावं. विश्वास आणि प्रीतीचं ते उरसरान, तारणाच्या आशेचं शिरस्त्राण नेहमी आपल्या हृदयावर, आपल्या छातीवर आणि आपल्या डोक्यावर असावं, जे आपल्याला या सर्व आक्रमणांपासून वाचेल. आणि मग सरते शेवटी वचन 11 सांगतं, एकमेकांची उन्नती करा. ही उन्नती कशी होणार आहे? एकत्र आपण प्रार्थनेमध्ये येतो, नाही का, देवाची लेकरं म्हणून. जर आपल्यामध्ये कोणी, नाही का, दुःखी आहे, तर मग आपण त्याला काय करतो, सांत्वनाचे शब्द देतो. बरोबर की नाही मंडळी? या नात्याने आपल्यामध्ये जर कुणी आजारी आहे, त्यांच्याकडे जातो, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करतो, त्यांना आपण धीर देतो. आपल्यामध्ये कुणी आध्यात्मिक अशक्तता आहे, तर मग त्यांच्याकडे आपण मंडळी या नात्याने येतो, त्यांना ख्रिस्तामध्ये कसे ते वाळतील त्याबद्दल आपण विचार करतो, एकमेकांसाठी आपण प्रार्थना करतो, वचन वाचतो, सुवार्तेचं मनन करतो, सुवार्तेची घोषणा करतो, मंडळीच्या सहभागितेत एकत्रित येतो. हे सर्व कार्य आपण एकमेकांसाठी करतो. आणि देवाच्या आत्म्याने दिलेलं कृपादान, त्याचा उपयोग एकमेकांच्या उन्नतीसाठी आपण करतो. सर ते शेवटी ह्या प्रकारे एकमेकांची उन्नती होते. मग थेसलोनिका करसपत्राच्या शेवटी येत असताना पाऊल थेसलोनिका येथील मंडळीला म्हणतो की आता तो जो दिवस येणार आहे, त्या तो काळ कधी येणार आहे, नाही का, ती वेळ काय, आणि या सगळ्या गोष्टीवर विचार करत बसू नका, तर ख्रिस्ताने काय केलेलं आहे त्यावर मनन करत राहा. सावध असा. हे भविष्यातील गोष्टी आपल्याला सावध ठेवतात. ज्यावेळेस पेत्र दुसऱ्या आगमनाबद्दल बोलतो, तर तो म्हणतो की हे आगमन आपल्याला सावध राहण्यासाठी आहे. आपण जागृत राहावं, आपण झोप घेत राहू नये, नाही का? त्या 5 कुमारी आणि 5 शहाण्या आणि मूर्ख कुमारीचा दाखला आपल्याला माहित आहे, बरोबर की नाही? तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं त्या शहाण्या कुमारींसारखं आपण तयार असावं, नेहमी सजून त्याच्या वचनाने, त्याच्या त्याच्या गौरवासाठी, नाही का, नेहमी सर्व परिस्थितीमध्ये त्याच्यावर आपण अवलंबून राहावं. आणि सरते शेवटी मग हे देवाचं गौरव प्रकट करणारं ठरतं. आणि म्हणूनच देवाला सन्मान, बहुमान आणि आदर मिळो. देवबाप आपल्या सर्वांना याद्वारे आशीर्वादित करू. आपण इथे थांबणार आहोत, पण प्रार्थना करू.